चला थोडीशी आपण घाई करूया. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. रिनोशी आणि हरचंदी तुम्ही तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस केला जाईल. दोन टीम मध्ये पुढील मॅच आहे हरचंदी विरुद्ध रिनोशी अशी यानंतरची मॅच होईल. क्षितिज शिंदे गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी त्याला बोलवण्यात आलेलं आहे. बॅटिंग मध्ये आता या जोडीमध्ये छोटीशी पार्टनरशिप इथे उभी राहिलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे कारण या टीमने पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सागर जाधव सारख्या खेळाडूची विकेट गमावली आणि त्यानंतर मात्र या दोन खेळाडूंमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप इथे उभी राहिलेली आहे. शरीरापासून क्षितिजने हा बॉल दूर ठेवला. अंपायरकडे वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. दिशेवरचं नियंत्रण इथे चांगल्या प्रकारे ठेवावं लागेल. मातोश्री चषक या क्रिकेट स्पर्धेबद्दल जर आपण चर्चा केली ना तर आईच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पायावरती असणारा बॉल सिंगल साठी गेलेले आहेत आणि सिंगल धाव इथे पूर्ण होत आहे. आई ही आई असे मग ती कोणाची असो, जरी आई आपल्यामध्ये नसली ना तरी ती विचाराने, संस्काराने, प्रेमाने, मार्गदर्शनाने, आशीर्वादाने नेहमी ती आपल्या सोबतच असते. अशाच आईच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मातोश्री चषक ही क्रिकेट स्पर्धा. आईचं प्रेम हे एवढं असं की ते आपल्या शब्दातही लिहिता येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई ना, तरी आईचं प्रेम हे शब्दात लिहिता येणार नाही. अंपायरकडे इट्स अ वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या एकदा आपण सांगूया. बॅटिंग करताना बनवलेल्या धावा आहेत 7. प्रथम बॅटिंग करताना टीम चिखली टॉस जिंकला होता यंगस्टर कुरोश या टीमने. त्यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग करतोय. ओ इथे बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॉल डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. धावसंख्येचा वेग मंदावलाय. एकही मोठा फटका आतापर्यंत बॅटिंग करताना आलेला नाहीये. त्याच्यामुळे मोठे फटके कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु सिंगल डबल याही धावा तितक्याच महत्वाच्या राहतील या मॅच मध्ये. पुढे सोडला लोवर फुल टॉस कन्वर्ट करू शकले नाही. बाईकच्या माध्यमातून सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चालना मिळेल. अशा प्रकारच्याही बॉलचा इथे फायदा घ्यावा लागेल. जे फुलटॉस बॉल आहेत त्या फुलटॉस बॉलला चांगल्या प्रकारे खेळावं लागेल. शेवटचे 2 बॉल क्षितिज शिंदे. ओ इथे टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला माफ करा पायाला भेदणारा बॉल आहे. लेग बाय सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. ओके शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलर पुन्हा तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय रोहित आणि त्यांच्या सोबतीला दुर्गेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ओ या वेळेला काय झालेलं आहे, टप्पा पडल्यानंतर बॉल अंगावरती आला आणि त्यानंतर हा बॉल इथे डॉट आलाय. धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. धावांसाठी इथे झगडावं लागतंय, धावांसाठी लढावं लागतं आणि हो इथे धावा कुटाव्या लागतील. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकलेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना टीम चिखलीने बनवलेल्या धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 9. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया रेणुशी आणि त्यांच्या विरुद्ध हरचंदी असा होणारा टॉस आहे. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. बॅटिंग करताना रोहित आज मात्र धावांसाठी झगडतायत. धावा त्यांच्या बॅट मधून येत नाहीयेत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला दुर्गेश जाधव आहेत, त्यांना आता हात खोलावे लागतील. धाडस मोठ्या फटक्यांचं करावं लागेल. प्रथम बॅटिंग करताना 30+ या धावा कशा होतील ना याचाच प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. एक पेक्षा जास्तीचं काही इथे मिळणारच नाही.
धावा 10, आणखीन 20 धावा कशा प्रकारे येतील ना याचा प्रयत्न करावा लागेल. जर 3 षटकार आले तर मात्र या धावा येतील आणि ती क्षमता ती गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. दुर्गेश जाधव तयार. लॉंगॉनला खेळलेला फुलटॉस बॉल आणि इथे बॉल सीमारेषा पार. या स्पर्धेतला पहिला चौकार दुर्गेश जाधवच्या बॅटमधून. लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाने गेली थोडीशी गडबड आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी या डावातला पहिला चौकार आला. ओ लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट टाकलेला आहे. किंवा गोलंदाजी मार्कवरती सुजल मोरे षटक क्रमांक 3 मध्ये आहे. शेवटचे आता काही बॉल बाकी आहेत. टॉस साठी आपण जाणार आहोत. रेणुशन त्यांच्या विरुद्ध हरचंदी असा टॉस होईल. ओ पुन्हा एकदा लाईन मिस करून बसले आणि या बॉलच्या पाठीमागे काय झालं तर विकेटचं पतन झालं. धक्का क्रमांक लागला तो दुसरा टीम चिखलीला. आता सचिन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर झालेले आहेत. मधल्या फळीमध्ये येत आहेत. बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील. धावसंख्येची भूक इथे ठेवावी लागेल टीम चिखलीला. ओ इथे परफेक्ट यॉर्कर टाकलाय. लेग बायची सिंगल. 10व्या बॉलच्या पाठीमागे मेल टो क्रशर यॉर्कर. तो एक खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल सिंगल मिळते. आता शेवटचे किती बॉल बाकी आहेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना टीम चिखलीने बनवलेले आहेत धाबा 15. यंगस्टर कुरुशीला बनवायचे 18 बॉल मध्ये धाबा आता 16. टॉससाठी या रेनोशियन त्यांच्या विरुद्ध अडचंदी. नाणेफेकीचा आपला कौल होता. या टॉस आपण करूया. 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. काळेश्वर 11चे टीम ओनर संतोष मोरे यांना विनंती या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर दिनेश मोरे यांना विनंती की आपण टॉस मध्ये सहभाग घेऊ. आपण नाणेफेकीचा कौल करूया. रेनोशन त्यांच्या विरुद्ध हरचंदी असा टॉस होईल. काळेश्वरी ओनरचे टीम ओनर आहेत काळेश्वरी 11चे. त्याचबरोबर विजयभाई सकपाळ यांच्या ठिकाणी आगमन आहे. साई प्रतिष्ठान त्याचबरोबर आनंददा पवार यांचं आगमन आहे. यांचं आपण स्वागत करूया आणि क्रिकेट स्पर्धेचा आपण पुढील टॉस करूया. मातोश्री चषक आणि एका बाजूला तुम्हाला JMCC खांबील स्वर्गीय मागायचं आहे. ओके मातोश्री मागितलेला आहे आणि हरचंदी टीमने टॉस जिंकलेला आहे. आपण त्यांना विनंती करूया की आपण माझी तयारी करा. हरचंदी टीमने टॉस जिंक सांगितले की आम्ही बॅटिंग करतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे रेनोशी टीमला करावी लागेल ती बॅटिंग.
माझ्या सुरुवात करूया आणि दोन्ही संघांना आपण दिवस शुभेच्छा. 16 धावा आणि येणारे बॉल 18. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. पहिलाच बॉल सोयमने डॉट टाकलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. म्हणजे अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येची जी मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये तुम्हाला जर तुम्हाला चांगली फाईट द्यायची आहे तर तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. स्वयं तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये गणेश शिंदे. पंच केला या बॉलवरती. बॉलने गॅप शोधलाय आणि सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील 4. या बॉलवरती आलाय चौकार. बॉलर पुन्हा तयार. स्वयं तयार. ओ पायांवरती जाऊन बॉल आता येतोय. बॅक टू द बॉलर. बॉल येतोय त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. स्वयंला याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जर चिखली टीमला जर झटपट 2-3 विकेट जर मिळाल्या तर मात्र हा संघ मॅच मध्ये राहील आणि त्यासाठी डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. ओ या गोष्टी करून चालणार नाही. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर धावा वाचवण्याची आहे. त्याच्यामुळे या धावा इथे रोखून धराव्या लागतील, वाचवाव्या लागतील. स्वयं पुन्हा तयार. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती तयार. पुढे सोडलेला बॉल ऑन साइडला खेळलेला आहे. खेळाडू आहेत आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार फरार. रन्स मिळतील 4. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ठिकाणी आपण अनाऊन्स करूया आणि तो आहे ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये
4 धावा देत एक गडी गारद केलेला आहे. मयूर शिंदे प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करूया आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे साई प्रतिष्ठानचे संस्थापक विजय सकपाळ यांना विनंती आहे की विविध आपल्या शुभास आपण हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करावा. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. मयूर शिंदे आपण या हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला प्रदान केला जाईल. 4 धावा देत एक गडी गारद केलेला आहे. शंकर शेलर यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स मिळालेले प्लेअर ऑफ द मॅच साठी आणि त्याचबरोबर ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे. विनायक शिंदे रुळे रवी शेलर यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळालेली आहे. त्या गोष्टी आपण या ठिकाणी देऊया. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. साई प्रतिष्ठानचे संस्थापक विजय दादा यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. मयूर शिंदे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. मयूर शिंदे यांनी खेळ चांगला केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा देत एक गडी गारद केला आणि या त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना प्रदान करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मयूर शिंदे ठरलेले आहेत. चांगला खेळ मयूर शिंदे यांनी केलेला आहे. मयूरला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. मयूर या अगोदर देखील तुम्ही आईबद्दल व्यक्त झालेला आहात आणि आई म्हटलं की आपल्या जीवनातला एक महत्वाचा घटक आहे. आई असं न्यायालय आहे जिथे सर्वाधिक माफी आपल्याला अगोदर दिली जाते आणि आज आईच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. तुझ्या भावना कशा आहेत? आईबद्दल बोलणं तेवढं कमीच असतं. आईशिवाय आपण आई वडील असतील तरच आपण आहे या जगामध्ये. आणि अरुंदाला मी भरपूर दिवस झालेलं आहे की तुमची टुर्नामेंट कधी कधी कधी, कारण अरुंदाच्या आईचं म्हणजे मी तिथून जायचो ना कधी पण, तर अरुंदाच्या आई मला रोज हाक मारायची कुठं बाळा, कारण मी तिथं राहायला होतो ना, म्हणून ती आता आठवण आली मला. मी अरुंदाच्या आईचं नाव घेतलं कारण बघू तेव्हा त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. आणि काय म्हणतात जे जेवायला आवडतात ते म्हणजे वरती ते त्यांचं लिखित असतं ते. निश्चित अरुणबाई कदम यांच्या मातोश्री ज्यांचा एक प्रेमळ स्वभाव होता आणि असं म्हणतात ना, जे आपल्याला आवडतात तेच देवाला आवडतात असं या ठिकाणी वक्तव्य मयूर शिंदे यांनी केलं आणि आज त्यांच्या आठवणींना मयूर शिंदे यांनी उजाळा दिला. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान केला. एका बाजूला रेणू शांत यांच्या विरोधामध्ये हरचंदी, त्याचबरोबर नितेशजी लहाने यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. संतोष दादा मोरे यांचे सहकारी आहेत आणि दादांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. काळेश्वर 11चे मॅनेजर मॅनेजमेंट आणि त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. व्यवस्थापक बॉलर तयार हो, यावेळेला फटका ओ, पाण्यामध्ये बॉल स्टॉप झालेला आहे. क्षेत्ररक्षक बॉल शोधत होते आणि त्यानंतर या बॉलची फेकी गेलेली आहे. बॅटिंगसाठी कोण आलेला आहे तर एका बाजूला समीर शेलार आणि सोबतीला आहेत सुनील शेलार. ही रिनोशी टीमची जोडी गोलंदाजी मार्गवरती हलचंदी टीम कडून. पहिले षटक कोण आहे? नितीन ऑन साइडला मिड विकेटला बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. चौकारांचा होईल पाऊस, षटकारांनी दुमदुमेल रान. प्रत्येक संघ देईल लढत, जिंकण्यासाठी मैदान. मातोश्री चषक, मातोश्री चषक, विजयाची एकच आस. मातोश्री चषक, मातोश्री चषक, प्रत्येक खेळाडूचा खास विश्वास. थँक्यू. या डावातला पहिला षटकार आलाय बॅटिंग करताना. दुसरा षटकार आलेला आहे समीर शेलार. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सरळ बॅटने या बॉलला दिशा दिली परंतु अखेरकार बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. एक टप्पा बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार.
त्याचबरोबर सागर जाधव व सचिन जाधव यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपले क्रिकेट मित्र आणि त्यांचा सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. त्यांना विनंती, या. बरीचशी मंडळी चिखली टीमचे गावावरतून येतात. सागर जाधव, सचिन जाधव यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान होत आहे. आपटलेला बॉल, रिदम मिळत नाही आणि त्याचमुळे की काय अंपायरकडे इट्स अ वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डान्स, रिदम या गोष्टी तुमच्या महत्वाच्या आहेत, त्याच्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल पंचाने सांगितलेला आहे वाईड आहे आणि तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या एकूण धावफलकावरती किती आहे? 21 धावा, 21. प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर पुन्हा तयार. ओ, यावेळेला चाबूक जसा उडावा तसा या बॉलवरती फटका खेळलाय आणि बॉल चाललाय आता सीमारेषा पलीकडे. नो प्लस 6 धावा मिळतील, एकूण 7. ओके, नो प्लस 1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. पंचाने या ठिकाणी सांगितलेलं आहे, पाहणी केली की बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे 2च धावा मिळतील. फ्रीडचा बॉल, सरळ बॅटने निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालायला सुरुवात केली, मोठ्या फटक्यांचा धिंगाणा घातलाय. काय खेळ केला या जोडीने बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये समीर शेलार, जबरदस्त बॅटिंग. समोर खेळलाय, एक टप्पा, बॉल बाउंड्री लाईनशी मारेल गप्पा आणि बाहुबली मध्ये होता कटप्पा. बॉल सीमारेषा पार, धावा मिळाल्या 4, चौकार. धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आत सुरू आहे. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. सुनील शेलार यांनी आक्रमण केले. ओव्हर नंबर 2 साठी कुणाला बोलवलंय? प्रज्वल. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार. आज आपला दमकम दाखवावा लागेल प्रज्वलला. ओ, चांगला बॉल टाकलाय, बॉल ओला केला. बॉल ओला यासाठी केला जातो ना पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये, की तो बॉल खेळपट्टीवरती पडल्यानंतर स्किट होतो आणि ती स्ट्रॅटर्जी इथे प्रज्वलने वापरली. बॉल ओला केला आणि त्यानंतर बॉल टाकला. पुन्हा एकदा प्रज्वल बॉल ओला करतोय पाण्यामध्ये. पुन्हा तयार, राईट मोर द विकेट.